प्रेक्षको नमस्कार. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, आयुर्वेदिक डाएट अँड लाईफस्टाईल एक्सपर्ट. आजचा आपला महत्वाचा विषय आहे की जेवताना पाणी पिणं हे योग्य आहे का. कारण काय झालंय की बरेच गैरसमज झालेले आहेत. बरेचसे युट्यूबर्स, सेल्फ डिक्लेअर्ड हेल्थ कोच, ज्यांचा आयुर्वेदिक क्षेत्राशी काही दूरवर संबंध नाही, एव्हाना आरोग्य क्षेत्राशी कोणताही संबंध नाही, असे व्यक्ती काही गोष्टी पसरवतात आणि त्या योग्य नसल्यामुळे त्याचा आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागतो. तर हे गैरसमज दूर करण्यासाठी महत्वाचा हा व्हिडिओ तुम्हाला पुराव्यासहित सादर करत आहे. तो म्हणजे आयुर्वेदामध्ये अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे की जेवताना पाणी पिलं की काय होतं, जेवणाच्या आधी पाणी पिलं की काय होतं आणि जेवणाच्या नंतर पाणी पिलं की काय होतं. तो श्लोक असा आहे, समस्थूल कृशा भक्त मध्यांत प्रथमांबू पाहा. म्हणजे जेवणाच्या मध्ये जर आपण पाणी पिलं, म्हणजे प्रत्येक घास चांगला चावला आपण पातळ होईपर्यंत आणि त्याच्यानंतर जर सिप बाय सिप आपण पाणी पिलं असं प्रत्येक घासानंतर, तर आपलं शरीर हे समस्थितीत राहतं. म्हणजे आपण प्राकृत अवस्थेत राहतो. खूप ओबडधोबड शरीर होत नाही, आहे त्या मध्यम स्थितीमध्ये व्यवस्थित राहतं. स्थूल कधी होतं तर अंतकाली, फक्त अंतकाली, म्हणजे जेवणाच्या शेवटी जर आपण पाणी पिलं, जेवणाच्या मध्ये अजिबात नाही पिलं आणि जेवणाच्या शेवटी जर तांब्याभर वगैरे आपण पाणी पिलं, अर्धा किंवा 1 लिटर गटा, अशा पद्धतीने जर पाणी पिलं की आपली सेंट्रल ओबेसिटी वाढते, पोटाभोवतीची चरबी वाढते सुरुवातीला आणि हळूहळू आपण स्थूलत्वाकडे म्हणजे ओबेसिटीकडे वळतो. आणि कृश कधी होतं, प्रथमांबू पाहा, म्हणजे जेवणाच्या आधी पाणी पिलं की आपण कृश होऊ शकतो. म्हणजेच काय, आता ह्याचा आपण योग्य उपयोग करून घ्यायचा या श्लोकाचा. बघा, म्हणजे जे स्थूल व्यक्ती आहेत, ज्यांना जास्त भूक लागते, जास्त क्वांटिटीमध्ये जेवण जातं, अशांनी जर जेवणाच्या आधी थोडंसं पाणी पिलं की अतिरिक्त भूक आहे ती कमी होईल आणि त्यांना मध्यम प्रमाणात जेवण जाईल. ठीक आहे. आणि जे कृश व्यक्ती आहेत किंवा सम जे आहेत, त्यांनी सुद्धा हे जेवणाच्या मध्यभागी थोडं पाणी प्यायचं, सिप बाय सिप. प्रत्येक घास हा पातळ करायचा आणि तो पातळ झाल्यानंतर तुम्ही सिप बाय सिप पाणी पिणं अपेक्षित आहे. ठीक. स्थूलपणा कधी होतो, जेवणानंतर गटा पाणी पिल्याने. अर्धा 1 लिटर असं पाणी तुम्ही जेवणानंतर गटा पिला की स्थूलपणा येतो. कृशपणा यायचा असेल तर जेवणाच्या आधी पाणी प्यायचं आणि समस्थितीत राहायचं असेल तर जेवणाच्या मध्ये थोडं पाणी प्यायचं. अष्टांग हृदयमध्ये हा श्लोक आलेला आहे, द्रव्य विज्ञानीय या अध्यायामध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही कोणी सांगितलं आयुर्वेदामध्ये, एखाद्या योगा टीचरने सांगितलं आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय तसं सांगितलं, एखाद्या ऍक्टरने सांगितलं, तर कोणाचंही सांगितलेलं ऐकू नका. अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये हा उल्लेख आलेला आहे आणि हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये वर्षानुवर्षे अनुभव घेत आहे की हा श्लोक जसाच्या तसा ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. तर आता शंका डोक्यातली काढून टाका आणि जेवणासोबत थोडं पाणी प्यायला सुरुवात करा. तोपर्यंत रजा घेणार आहे, परंतु नवीन विषय तुम्ही मला कळवायचा आहे आणि तुमचा पाणी पिणं जेवताना आधी, मध्ये किंवा नंतर याचा काय अनुभव आहे तो सुद्धा मला शेअर करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.